वॉर्निंग सारखं बघितलं आणि मग तो डायरेक्ट निघून गेला. प्रामुख्याने ह्या तर गोष्टी झाल्यास, पण असा एखादा एक्सपिरियन्स आहे की टुरिस्ट फिरायला गेला आणि त्याला वाघानं मारले असं एखादं ताडोबामध्ये? हो, एक असा एक सिच्युएशन होती की एक कपल होता. कपल तो 10 दिवस झाले. गेल्या त्या 10 दिवसामध्ये ना ताडोब्याला यायचा, त्याला काय नाही एकदाही टायगर काय दिसला नाही. दे आर प्रोफेशनल फोटोग्राफर, दे आर प्रोफेशनल हजबंड वाईफ होते. कुठले होते ते अंदाजे एवढं माहिती नाही, तर ते प्रोफेशनल होते. आणि असं होतं की ते जंगलामध्ये राहिलेले लोक होते. त्यांना असं कधी भीती नव्हती की क्या माहिती होतं की कसं राहायचं जंगलामध्ये. तर त्यामध्ये असं झालं की ती लेडी बॅकसाईडच्या सीटला बसली होती आणि हस्बंड मधल्या सीटला होता आणि ड्रायव्हर आणि गाईड पुढच्या सीटला होते. तर ते हे लोकांना टायगर दिसला. ओके, समोर टायगर दिसला आणि त्यावेळेस तो मेटिंग सीझन होता. तर मेटिंग सीझनमध्ये कधी पण म्हणजे त्या सीझनमध्ये असं आहे की टायगर्स कधी एकटे राहत नाही. ओके, तर तुम्हाला जर कुठला एक जरी टायगर दिसला किंवा टायगर जरी दिसली तर तुम्हाला कन्फर्म करायचं की आजूबाजूला कुठला टायगर आहे का नाही आहे. त्यांनी केलं नाही. तर ते फोटोच्या शूटच्या चक्करमध्ये मागणं टायगर आला का टायगर्स आली का माहिती नाही. तिने त्या बाईक म्हणजे त्या जिप्सीच्या वरती दोन्ही पाय ठेवले आणि त्या बाईकच्या मुंडकं पकडलं आणि तिला ओढून घेऊन गेलं. तिला ओढून घेऊन आतमध्ये गेलं. तर त्या जिप्सी ड्रायव्हरनी खूप सतर्कता दाखवली आणि त्यांनी तो जिप्सी तिकडनं काढली. दुसरा टायगर त्याच्या मागे लागण्याच्या अगोदर त्यांनी जिप्सी बाईक गेली, नो डाऊट. म्हणजे आहे ते वाचण्यासाठी, हां, त्यांना वाचवण्यासाठी. ओके, नंतर ही पुढे गेले त्या गेटवरती. त्यांनी सांगितलं की असं ह्या झोनवरती झाला आहे. त्यांनी GPS लोकेशनही सांगितलं. मग तिकडनं टीम आली. ती टीम आल्यानंतर त्यांना 2 दिवस लागले ते बॉडी शोधायला त्या जंगलामध्ये. त्याच स्पॉट म्हणजे 2 दिवस लागले. खूप घनदाट जंगल आहे असं बघायला गेलं तर डेन्स फॉरेस्ट आहे. आज जाणं पण रोड पण वगैरे आहे ना, खूप चांगले रोड बनवले गव्हर्नमेंटने. आत असं एकदम नाही, फक्त जेवढं तुम्हाला गव्हर्नमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढं चांगला रोड आहे. म्हणजे असं नाही की तो पूर्ण डांब रोड म्हणजे ॲनिमल्सला पण राहता येईल आणि तुम्हाला पण जाता येईल असे रोड आहे. म्हणजे एवढे 5 स्टार रोड नाही, पण ठीकठाक रोड आहे. पण चुकीच्या ठिकाणी नाही गेलं तर ते सेफ येऊ शकतं. नाही, बागायला तिकडच्या कुठल्या आत्ता पण आम्ही जेवढे पण बघितले गाईड्स वगैरे किंवा जिप्सी ड्रायव्हर वगैरे, त्यांना जेवढे झोन जायचं असतात तेवढ्याच झोनमध्ये घेऊन जातात. जिथं रिस्क असते तिथं ते घेऊन जात नाही. कारण की त्यांची पण ड्युटी किंवा त्यांच्यावरती पण अशा घटना घडतात प्रामुख्यानं की टुरिस्ट गेलेत आणि तिथं त्यांना बऱ्याच वेळा असे होतात. विजिट केलं पाहिजे, पण आपण सेफ राहिलं पाहिजे. चुकीच्या 10 वेळा गेले आणि त्यांना तर काय माहित होतं की आता या वेळेस असं होणार आहे आपल्यासोबत. ॲक्च्युअलमध्ये जंगलामध्ये सिव्हिक सेन्स हा खूप असला पाहिजे. सिव्हिक सेन्स म्हणजे तिकडच्या जंगलचा सेन्स असला पाहिजे 100% त्याशिवाय जायचं. आणि जंगलमध्ये असं एक म्हण आहे की तुम्ही त्याला नाही बघू शकत पण तो तुम्हाला बघतो. 100%. ओके, तर तुम्ही किती जरी काही केलं की तो मी हे शोधतोय हे करतो नाही, तो तुम्हाला बघून घेईल. तो वासाने ओळखून घेईल किंवा त्याच्या सेन्सने तो तुम्हाला ओळखून घेईल की तुम्ही किती लांब. खरं त्यांचं म्हणजे तेवढं सेन्सेस काम पण करतात ना की बाबा वासानं पण ओळखू शकतात इथं काय तर आलंय.